गुरुपौर्णिमेच्या दिवशी असा मऊ रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर ही एक सोपी ट्रिक नक्की वापरा. आता ही काय आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. अचूक प्रमाणाने योग्य पद्धतीने शिरा अगदी हॉटेलसारखा आणि भटजीसारखा उत्तम बनतो. हा प्रसादाचा शिरा बनवताना आपण अशी एक खास गुपित ट्रिक वापरली आहे, त्यामुळे तो अजिबातही सुका किंवा मग घट्ट होत नाही. काही वेळेला काय होतं की आपण प्रसादाचा शिरा बनवताना एकतर तो कोरडा होतो किंवा मग तूप तरी जास्त होतं. तर आता अजिबातही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. मस्त असा एकदम योग्य प्रमाणामध्ये आणि एकदम योग्य असा परफेक्ट असा हा प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी दाखवणार आहे आणि 1.25 किलोचं सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माप देणार आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला अगोदर आपल्याला लागणारं साहित्य आणि आपल्याला कसा रवा वापरायचा आहे हे बघून घेऊया. छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या सुद्धा आहेत. तर आपल्याला लागणार आहे 1 वाटी एवढा रवा, त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे, त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी एवढं तूप घ्यायचं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट आणि एक केळं घ्यायचं आहे. आता रवा घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला इथं रवा जो बारीक रवा असतो तो अजिबाती घ्यायचा नाही आहे. तर शिऱ्यासाठी एक रवा आहे तो वेगळाच येतो किंवा मग जो आपला जाड रवा असतो तो घेतलात तरीसुद्धा जमू शकते. जाड रव्यापेक्षा आणखी थोडासा जाड असा रवा आहे ना तो प्रसादाच्या शिऱ्यासाठी येतो. तर किराण्याच्या दुकानामध्ये गेल्यावर प्रसादाच्या शिऱ्यासाठी रवा मागितलात ना तर तो आपल्याला किराणा स्टोअरवाले देतात. चला आता आपण झटपट अशी ही शिऱ्याची रेसिपी बघून घेऊया. तर त्यासाठी जे आपण तूप घेतलेलं होतं त्यातून मी तर अर्ध तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जो आपला रवा आहे तो टाकलेला आहे. त्याला मंद गॅसवरती आपल्याला हा शिरा आहे रवा आहे तो व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अजिबातही डाग लागू द्यायचा नाही, करपू द्यायचा नाहीये. फक्त आपल्याला ह्याला मस्त असं भाजून घ्यायचं जेणेकरून हा रवा आहे तो अजिबातही कच्चा राहणार नाही किंवा मग शिरा बनल्याच्या नंतर ना कच्चा राहिल्यावर तो दातांखाली येतो व्यवस्थित. अजिबातही हा शिरा आहे तो लागत नाही. त्यासाठीच आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. चला आता जे बाकीचं तूप होतं ना ते सुद्धा मी इथं वापरलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला इथे टाकायचे ड्रायफ्रूट. आता तुम्हाला जर इथे ड्रायफ्रूट आहेत ते अगोदर भाजून घ्यायचे असतील तुपामध्ये तर तुम्ही ते सुद्धा करू शकताय. अगोदर जे आपण तूप टाकलेलं होतं त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून भाजायचे आणि त्यानंतर यामध्ये रवा टाकून ड्रायफ्रूट आणि रव्याला भाजून घेतलं ना तरीसुद्धा जमू शकतं. अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट टाकले तर ड्रायफ्रूट आहेत ते ओव्हरकुक होत नाहीत किंवा मग ओव्हर असे भाजले जात नाहीत. परफेक्ट असे हे ड्रायफ्रूट आणि रवा आहे तो भाजला जातो. चला मस्त असं रव्याला तूप सुटेपर्यंत आपण इथे रवा आहे तो भाजून घेतलेला आहे. साधारण मला इथे हा रवा भाजण्यासाठी 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत. जसं रव्याचं प्रमाण किंवा मग शिऱ्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असेल तसाच आपल्याला हा वेळ आहे तो कमी जास्त लागू शकतोय. चला आता प्रसादाचा शिरा बनवताना आपण इथे दूध वापरतो तर मी दूध टाकलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दूध किंवा मग पाणी टाकू शकताय. पण प्रसादाच्या शिऱ्याला जो आपण प्रसादाचा शिरा करतो सत्यनारायणची पूजा त्यामध्ये दूधच वापरतात. तर दूध आहे ते अगोदर आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये दूध आहे ते टाकायचं आहे. जेवढा रवा असेल ना त्यापेक्षा आपल्याला दुप्पट एवढं असं इथं दूध लागतं. त्यानुसार तुम्ही ही दूध किंवा मग पाण्याची कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करायची आहे आपल्याला. तर मग आता इथे जे पाणी आहे ते मी इथं 2.5 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने ते 2.5 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. आता पाणी किंवा मग दुधाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतो. जशी रव्याची क्वालिटी असेल त्यानुसार इथे पाणी आणि दुधाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होण्याची शक्यता असते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच असाल की रव्याची कन्सिस्टन्सी इथपर्यंत आपल्याला थोडीशी अशी पातळसर करायची आहे. नंतरच त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता हे झाकण ठेवताना किंवा मग पाणी किंवा मग दूध टाकल्या आपल्याला यामध्ये साखर टाकायची नाही किंवा मग अगोदर सुद्धा आपल्याला यामध्ये अजिबाती साखर टाकायची नाही. साखर जर तुम्ही अगोदर टाकली तर अजिबाती शिरा आहे तो व्यवस्थित बनत नाही. शेवटपर्यंत त्याचा गोडवा आहे तो टिकून राहत नाही आणि याला मऊ लुसलुशीत करण्यासाठी ह्याला अजून थोडासा शिजवण्यासाठी आपण अगोदर त्याला पाण्यातून शिजवून किंवा मग दुधातून शिजवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा हा रवा आहे तो शिजला जातो.
त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. म्हणजे साखरमधलं जे पाणी सुटेल त्यामध्ये सुद्धा हा रवा आहे तो व्यवस्थित असा मऊ लुसलुशीत असा शिजला जाईल आणि तेवढाच तो ना शिरा आहे तो रसरशीत सुद्धा होतो. अशा पद्धतीने नंतर साखर टाकल्याच्या नंतर हा शिऱ्यातला गोडवा आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो. वाफ काढून घ्यायची, झाकण काढायचं. शिरा एकदम रवा आहे तो एकदम मस्त असा शिजलेला असतो. त्यानंतर आपल्याला साखर टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं 1 मिनिटासाठी आणि ते साखर आहे ती पूर्णपणे वितळलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता याला पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. साखर विरघळले त्याचबरोबर इथे तूप आहे ना ते सुद्धा मस्त असं रिलीज झालेलं आहे, सुटलेलं आहे शिऱ्याला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता इथे आपल्याला 1-2 अशी तुळशीची पानं टाकायची आहेत, कारण आपण इथे बनवतोय प्रसाद, तर तुळशीची पानं टाकणं आवश्यकच असतं. आता हा प्रसाद आहे किंवा शिरा आहे तो आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला इथे ना जायफळ आणि वेलची पावडर टाकायची आहे, तर मी ती नंतर टाकलेली आहे आणि व्हिडिओमध्ये ती स्किप झालेली आहे. तर आता आपल्याला ह्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा इथे हा रवा आहे, शिरा आहे तो रसरशीत झालेला आहे. आता तुपाचं प्रमाण आहे ते सुद्धा ओव्हर झालेलं नाही, तुम्ही बघू शकता एकदम असं तूप आहे ते पूर्ण असं रेलत नाहीये शिऱ्यातून, मस्त असा रसरशीत झालेला आहे. तरी सुद्धा तूप आहे ते एकदम रेलत नाही, एकदम मस्त असा जास्त तूप न होता किंवा मग कोरडा न होता एकदम मस्त असा मऊ रसरशीत असा शिरा आहे तो तयार झालेला आहे. आणि या पद्धतीने साखर आपण टाकलेली आहे ज्या पद्धतीने, त्याच पद्धतीने तुम्ही साखर टाकलीत ना तर अशाच पद्धतीचा शिरा आहे तो मऊ रसरशीत तयार होईल आणि असाच ह्याचा गोडवा आहे तो शेवटपर्यंत तसाच टिकून सुद्धा राहतो. पूजेला येणारे भटजी जो शिरा बनवतात ना त्याच पद्धतीने आपली ही शिऱ्याची रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. आणि 1.25 किलोचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. चला तर मग या गुरुपौर्णिमेला ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. या गुरुपौर्णिमेला ही शिऱ्याची रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा, किंवा मग इतर दिवशी सुद्धा तुम्हाला खाण्याची इच्छा झाली असेल तर या पद्धतीने नक्की या शिऱ्याची रेसिपी आहे ती बनवा आणि एकदा मला नक्की कमेंट्स करून कळवा. चला, गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.